जय हो शंकरा आदिदेव शंकरा हाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली की जय हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि आलोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले
ओ साधनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा झाले हो साधनी सुख झाले ओ साधनी तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बलवान तो हा माधव बलवान तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय कृष्ण जय 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि
उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ध्येयं सदा परिभवग्न अभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्ची नुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपाल भवाधिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विनानुपश्यन्ति सिद्धा स्वान्ततमेश्वरम् सिद्धा स्वान्ततमेश्वरम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। छवि ललित कोटि कमलासव नवनीलांबरधारिणी शशिवदन कंज विलोचनी श्री चंद्रिका मृदुहासिनी आनंद घन गोविंद मन मंदिर अनन्य निवासिनी घनश्याम हित चातकी घनश्याम हित मोरनी। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। आए हो तो प्रेम से लो प्रभु का नाम सभी भक्तों को इस दास का जय जय राधे श्याम जय जय सीताराम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कल्पतरू परब्रह्म अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महादेवांच्या कृपा आशीर्वादाने सर्व संत सज्जन सर्व गुरुवर्य यांच्या कृपा आशीर्वादाने तसंच श्री क्षेत्र धांदरफळ श्री क्षेत्र धांदरफळ गणेश मंडळ यांच्या विशेष सहयोगाने आज ह्या सेवेचा ही भगवतरूपी सेवा मला मिळाली हे माझं परम सौभाग्य मी मानते। भगवंताच्या नामाची महिमा आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत भगवंत विश्वनाथाला विश्वाचा नाथ का म्हणतात।
विश्वाचा नाथ का म्हणतात तर तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहेत. सर्व ब्रह्मांडाची रचना ही परमपिता परमेश्वरापासून झाली आहे. सर्व सृष्टीचं सृजनचं जर कोणी कारण आहे तो म्हणजे विश्वाचा नाथ आहे. तो परब्रह्म ज्योतिर्मय स्वरूप आहे. तो साकार पण आहे आणि तसाच निराकार पण आहे. मग अशा विश्वाच्या नाथाला म्हणूनच विश्वनाथ म्हणतात. विश्वनाथ म्हणतात. बघा त्यांचंच एक रूप हनुमानजींचंच त्यांचं एक 11वं रुद्र रूप मानलं जातं. तर का रुद्र रूप 11वं रुद्र रूप मानलं जातं? हनुमानजींना बघा, आपल्याला जर एक हनुमानजींना म्हणता की ज्ञान में भी अगर होंगे हनुमानजी तो क्या ज्ञानी नाम अग्रगण्यम. ज्ञानामध्ये पण अत्यंत ज्ञान हे जर ज्ञानाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त ज्ञानी कोण आहेत? हनुमानजी. ज्ञानानाम अग्रगण्यम. बुद्धीचा विचार केला तर बुद्धी पण त्यांना एवढी दिलेली आहे की बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धिमता वरिष्ठम. आपल्यामध्ये जर एक जरी गुण असला ना तरी त्याचा आपल्याला अभिमान होतो. कुणाला सुंदर गायन येतंय, कुणाला सुंदर वाद्य वाजवता येतंय, तरी एका कलेवर एका गुणावर त्या माणसाची काय होते? समाजात पूजा होते. तसं हे हनुमंतराय आहेत. हे यांच्याकडे सगळ्या प्रकारची गुण आहेत. तुलसीदासांना शेवटी एक एक गुण काय त्यांचा मोजणार, म्हणून तुलसीदास शेवटला म्हणतात की तुम्ही तर सकल गुण निदान आहात. सगळ्या गुण म्हणजे सगळ्या गुणांचे दाता तुम्ही आहात. एक एक गुण तुमचा काय सांगणार. मग हे असे हनुमानजी जेव्हापासून जन्माला आलेत तेव्हापासून ते काय करताय? तेव्हापासून ते भगवंताचं नाम घेतायत. तेव्हापासून ते भगवंताचं कथा ऐकतायत. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे ब्रह्मदेवांचे 4 मानसपुत्र मानले जातात. पण तेही जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून ते सुद्धा चालता बोलता काय फक्त त्यांचं सेवनच कथा आहे. कथाचाच रस स्वाद घेत राहतात. त्यांची भूक पण त्यांनी संतुष्ट होते. ते चालत फिरत फक्त भगवंताचं नामच गात असता आणि भगवंताची कथा श्रवण करत असता. तर एवढं महत्व भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या लीलांचं का आहेत? तर बघा असं म्हणता की जेव्हा आपण कानाने ऐकतो, जेव्हा कानाने आपण भगवंताचे विचार जाणून घेतो, श्रवण करतो, तेव्हा ती जी भक्ती आहे ती आपल्या हृदयात येऊन विराजमान होते. भक्तीचं प्रवेशद्वार कुठलं मानलं गेलं आहे? माणसाच्या कानातनं भक्ती प्रवेश करते आणि अंतःकरणात येऊन स्थिर होते. हो की नाही? आणि जेव्हा ही भक्ती आपल्याला प्राप्त होते, भक्ती आलं की माणसाला कसली प्राप्ती होते? ज्ञान आणि वैराग्याची. म्हणजे ही भक्ती केव्हा आपल्या अंतःकरणात विराजमान होईल? जेव्हा आपण भगवंताच्या लीलांचं रसपान करू. बघा आपल्याला जर एखाद्यावरती प्रेम करायचं आहे तर आधी आपल्याला त्याच्याविषयी जाणून घ्यावा लागेल की याचा स्वभाव कसा आहे. हो की नाही? याचा स्वभाव कसा आहे, याला काय आवडतं, याला काय आवडत नाही. तसं जर भगवंताला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या लीलांचं काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. भगवान की लीलाओं का आपको स्मरण करना पड़ेगा, तभी भगवान की भक्ति आपके हृदय में आके विराजमान होगी और आपको सतगति प्राप्त होगी. बघा आपण बघतो की महादेवांनी रावणाला काय दिलं होतं? वरदान दिलं होतं. लंका देऊन टाकला. महादेवान इतकं वरदान दाणी आहे का कोणीच नाहीये. इतके भोळे आहेत का एक लोटा जल हर समस्या का हल. वो तो रीत जाते हैं भोलों पर जो
से भोला नाथ कहलाते हैं. ओ तू इतनी दयालू है का रीझ जाते हैं. ह्या सृष्टीचं जर सगळ्यात जास्त जटिल तत्व कुठलं असेल ना तर ते महादेवांचं आहे. बघा महादेवांचं एक बघा, महादेवान इतका सुंदर कोणी नाही आणि महादेवान इतका भयंकर आणि क्रूर देखील कोणी नाही आहे का. जेव्हा रुद्र अवतार घेतात ना महादेव तेव्हा तांडव मचवतात, बरोबर ना. सृष्टीमध्ये प्रलयकाली स्थिती उपलब्ध होती. एवढं भयंकर रुद्र रूप आहे त्यांचं आणि सुंदर इतके आहे का त्यांच्या इतकं सुंदर कोणीच नाही. म्हणजे परस्परात किती विरोधाभास आहेत. त्यांच्या इतकं सुंदर पण कोणी नाही आणि त्यांच्या इतकं भयंकर पण कोणी नाही. त्यांच्या इतकं परम ध्यानी परम योगी पण कोणी नाही आणि त्यांच्या इतकं परम गृहस्थ पण कोणी नाही. म्हणजे काय, भगवान महादेव प्रत्येक गोष्टीचा काय करताय, स्वीकार करताय. त्यांच्यासाठी काहीच वाईट नाहीये. देवाला काही वाईट असतं का देवासाठी. देव हा सगळ्यांचा स्वीकार करत असतो. सगळ्यांना जीवन जसं आपण जगतोय तर सहजतेने आपण जगतोय. सहजतेने आजचा दिवस येतो, उद्याचा दिवस येतोय, परवाचा जातोय, सहजतेने होतोय ना. तसं भगवंत देखील सहजतेने सर्वांना स्वीकारत असतो, सर्वांचा स्वीकार करत असतो. म्हणूनच भगवंताला विश्वाचा नाथ म्हणतात. भगवंता बघा विश्वाचा नाथ महादेवांना का म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ. विश्वाचा नाथ ही उपमा तुकाराम महाराजांनी महादेवांना का दिली हे तर बघा, जेव्हा ह्या सृष्टीची उत्पत्ती झालेली नव्हती तेव्हा ह्या महादेवांपासून भगवान विष्णूंची उत्पत्ती झाली. भगवान विष्णूंचा जन्मच महादेवांपासून झाला आणि ह्या विष्णूंच्या नाभीपासनं ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. आणि म्हणजे सृजन करता मेन तत्व कुठलं आहे, महादेव. महादेवांपासूनच सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे. तत्व कुठलं आहे, शिव तत्व, बरोबर ना. यथा ब्रह्मांडे तथा शरी, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. म्हणजे काय, जो पिंड में है वही ब्रह्मांड में है, बरोबर. जे आपल्यात आहेत ते सृष्टीमध्ये आहे. सृष्टीत काय वेगळं आहेत का, काही वेगळं नाहीये. जे आपल्यामध्ये आहे तेच सृष्टीमध्ये आहे. मग भगवान विष्णूंची उत्पत्ती आणि सगळ्या सृष्टीचा सृजन करता जर कोणी म्हटलं तर महादेव आहे. महादेव कसे आहेत, ब्रह्मस्वरूप आहे, तेजोमय स्वरूप आहे, साकार आहे, निराकार आहे. प्रत्येक रूपात त्यांची ही पूजा केली जाते. आणि महादेवांची अजून एक विशेषता म्हणजे काय की बघा, जेव्हा सृष्टीवरती संकट येतं, असा कुठला दानव, राक्षस, गंधर्व, यक्ष असं कोण ते दाखवा मला की जे महादेवांची पूजा करत नाही. जेव्हा देवांवर पण संकट येतं तेव्हा देवता पण महादेवांना काय जातात, शरण जातात आणि त्राही माम त्राही माम त्राही माम, रक्षा करा, रक्षा करा म्हणतात. आणि महादेव जगावरती आलेलं संकट काय करता, दूर करता. विश्वावरती आलेलं संकट हरण्याची ताकद त्यांच्यात आहे. विश्वासाठीच त्यांनी विषाचा प्याला पिला होता, म्हणून त्यांना विश्वाचा नाथ म्हणतात. म्हणून त्यांना विश्वाचा नाथ म्हणतात. एक कथा येते शिवपुराणामध्ये बघा. भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये, भगवान विष्णु और ब्रह्मा जी इन दोनों में प्रचंड लड़ाई होने लगी. अब लड़ाई होने लगी, किस बात पर होने लगी, तो ब्रह्मदेव भगवान विष्णु को कहने लगे कि मैं ही सृष्टि का निर्माता हूँ और मैं तुझसे श्रेष्ठ हूँ. और भगवान विष्णु कहने लगे कि श्रेष्ठ तो मैं हूँ, तूने तो मुझसे जन्म लिया हुआ है, तू तो माझ्यापासून जन्म घेतला आणि तू मला बोलायला लागला. आणि मग यांच्यामध्ये वाद, इन दोनों में झगड़ा, लड़ाई इतनी बढ़ गई कि ये दोनों एक दूसरे को मारने के लिए उदित हो गए और लड़ाई करने के लिए सज्ज हो गए. और भगवान विष्णु और ब्रह्मा जी ने पशुपात अस्त्र का संधान कर लिया.
पशुपात आश्रमाचं काय केलं, संधान केलं. पशुपात आश्रम म्हणजे काय, ते आश्रम एवढं भयंकर आहे का त्यांनी तिन्ही लोक जळायला लागले. कारण त्या आश्रमांनी असं रूप घेतलं, त्या देवतागण सर्व भयभीत झाले का आता तिन्ही लोग काय होतील, अब तो तीनों लोग नष्ट हो जाएंगे, तीनों लोगों का विध्वंस हो जाएगा. अब कोई तो आए और ये जो युद्धजन्य स्थिति है इसको क्या करे, रोक दे. या युद्धजन्य परिस्थितीला कोणीतरी थांबवावा. आणि बघा हे युद्ध का करत होते आपापसात, कारण दोघांना पण अभिमान झाला होता. अभिमान काय झाला होता की मी श्रेष्ठ आहे आणि माझ्यापासून ही सृष्टीची काय झालीये, उत्पत्ती झालीये. भगवंताला अभिमान आवडतो का, अभिमान आणि अहंकार भगवंताला आवडत नाही. भगवंताला अभिमान आणि अहंकार ही दोन्ही आवडत नाही. बघा जेव्हा भगवंताच्या भक्ताच्या हृदयामध्ये जेव्हा अहंकार, कुठल्याही गोष्टीचा अहंकार येतो तेव्हा भगवंत वेळोवेळी अशी रूप धारण करतो आणि त्याच्यामधला जो अहंकार असतो त्याला काय करतो, नष्ट करतो. कारण भगवंताला अहंकार काय प्रिय नाहीये, भगवंताला बिलकुल आवडत नाही, अहंकार आवडत नाही. भगवंताच्या अहंकार भगवंताला बिलकुल प्रिय नाही. म्हणून भगवंत काय झाले, ज्योतिर्मय स्वरूपात त्या दोघांमध्ये काय झाले, प्रगट झाले. अगदी दिव्य आणि भव्य असं ज्योतिर्मय स्वरूप, लिंग, एक स्तंभ त्या दोघांमध्ये निर्माण झालं. आणि ते ज्योतिर्मय स्तंभ निर्माण झाल्यावरती त्यांनी ज्या पशुपात आश्रमाचा संधान केलेला होता, जी पशुपात आश्रम एकमेकांवरती त्यांनी सोडलेली होती, ती आश्रमांचं तेज कमी होऊ लागलं. कारण ते जे ज्योतिर्मय स्तंभ लिंग होतं ते एवढं दिव्य होतं का त्या समोर त्या पशुपात आश्रमांचं तेज कमी होऊ लागलं. आणि कमी झाल्यावरती दोघांना असं वाटलं का हे काय स्तंभ मध्ये उभं प्रगट झालंय, याला बघण्याची इच्छा उत्पन्न झाली का याची उत्पत्ती कुठे आणि अंत कुठे, या स्तंभाची उत्पत्ती कुठनं झाली आणि स्तंभाचा अंत कुठे, ते बघण्यासाठी दोघांनी रणभूमी सोडली. आणि रणभूमी सोडून विष्णूजी खालच्या दिशेने गेले आणि ब्रह्मदेव त्या स्तंभाच्या वरच्या दिशेने गेले. अनंत काळ लोटला पण त्या स्तंभाचा प्रारंभ कुठनं झाला, त्या स्तंभाचा आधार कुठे आणि त्या स्तंभाचा अंत कुठे हे कोणालाच कळलं नाही. ना उस स्तंभ का आदि था, ना मध्य था, ना अंत था, काहीच नव्हतं. अनंत काळ लोटला गेला. भगवान विष्णू पाताल लोकात खोदत अत्यंत खोल पाताल लोकात निघून गेले आणि शेवटी थकले, हारले आणि पुन्हा रणभूमीत निघून आले. कारण त्या स्तंभाची उत्पत्ती झाली कुठनं हे त्यांना समजलेच नाही. ब्रह्मदेव पण त्या स्तंभाच्या वरच्या दिशेने गेले, वरच्या दिशेने गेले पण त्यांना देखील त्या स्तंभाचा अंत दिसला नाही. मग ते सुद्धा थकले पण तिथे त्यांच्या निदर्शनास आलं, त्यांच्या दृष्टीच पडलं एक केतकीचं झाड आणि ती केतकीचे फुलं पडत होती. आणि केतकी पण म्हणाली की ह्या स्तंभाचा अंत तर मी देखील बघितला नाही, तुम्ही काय करा, तुम्ही वापस जा. पण ब्रह्मदेवांच्या मनामध्ये एक काय आकांक्षा होती का मला ह्या स्तंभाचा अंत बघायचा, ही अभिलाषा त्यांच्या मनामध्ये होती. मग ते केतकीला सांगता का तू माझं एक काम कर. तर काय काम कर, विष्णूंकडे माझ्यासोबत चल आणि फक्त सांग की ब्रह्माजींनी ह्या स्तंभाचा अंत बघितला आहे. केतकीचे फूल तयार होते, झाड तयार होते. ठीक आहे म्हणे. मग ते पुन्हा ब्रह्माजी रणभूमीत येता आणि बघता की भगवान विष्णू
तिथे बसलेले आहेत. कसे बसलेले? निराश होऊन बसलेले आहेत. कारण त्यांना तर दिसलाच नाही, प्रारंभ कुठनं झालेला आहे. त्यांनी हार मांडली, हारून बसलेले. पण ब्रह्मदेवांना ते बघून अगदी आनंद झाला. आनंद का झाला? का भगवान विष्णूंना तर काय याचा प्रारंभ कुठून झाला हे काय कळलं नाही. पण ते त्यांना म्हणता नाचत नाचत की मी ह्या स्तंभाचा अंत कुठे हे बघून आलोय आणि याचं साक्षी द्यायला माझ्याकडे केतकीचं झाड आहे. केतकीचं झाड हे साक्षी देईल. तर केतकीचं झाड देखील खोटं बोलतं की ब्रह्मदेवांनी ह्या स्तंभाचा अंत बघितलाय म्हणून. आणि मग हे सर्व महादेवजी त्या ज्योतिर्मय रूपी स्तंभामध्ये बघत असतात. ते स्तंभ कसं असतं? निराकार स्वरूपात असतं, बरोबर ना? निराकार स्वरूपात असतं. आणि मग साक्षात पती महेश्वर, पार्वतीनाथ, भोले बाबा त्या स्तंभातनं साकार रूपात प्रगट होतात. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. त्या स्तंभातनं महादेवजी प्रगट होतात आणि प्रगट होऊन बघायला लागतात दोघांकडे. आणि भगवान विष्णू तर त्यांना बघून अत्यंत कपकपीत त्यांचे अंग कापत असतात, हात पाय कापत असतात. ते त्यांच्या चरणांचा स्पर्श करतात आणि म्हणतात की हे प्रभू, तुम्ही आमच्यावरती दया करा, आमच्यावरती करुणा करा, कारण तुम्ही करुणा निधान आहात. आमच्या पापांचं हरण करा, आमच्या पापांचं हरण करा, कारण आम्ही काय झालो होतो? अभिमानी झालो होतो. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. तर मग भगवान विष्णू त्यांच्या चरणांवरती काय करतात? साष्टांग प्रणाम करतात. आणि भगवान महादेव अत्यंत प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना वरदान देतात की आजपासनं तुम्हाला माझ्या समानच काय दिला जाईल? आदर दिला जाईल, माझ्या समानच तुमची पूजा केली जाईल. असा आशीर्वाद कोणाला देतात? भगवान विष्णूंना देतात. आणि मग ब्रह्मदेवांवरती तर ते नाराज होतात, कारण महादेवांना मिथ्या भाषा, असत्य वचन हे बिलकुल आवडत नसतं. भगवान विष्णूंवरती प्रसन्न का झाले? त्यांना अभिलाषा होती, त्यांच्या मनात आकांक्षा होती, तरीही त्यांनी मिथ्याभाषी वचन बोलले नाही, असत्याचा साथ घेतला नाही. त्यामुळे भगवान महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की आजपासून तुला माझ्या समान पूजलं जाईल. परंतु ब्रह्मदेवांनी असत्य मिथ्या भाषा बोलली, त्यामुळे त्यांनी कुपित होऊन बोलले की हे ब्रह्मदेव, तुझी आजपासून सृष्टीमध्ये पूजा होणार नाही, तुझे कुठेच मंदिर बनणार नाही. आणि केतकीच्या फुलाला सांगितलं की तू मला अप्रिय असशील, माझ्या पूजेमध्ये मी तुझा स्वीकार करणार नाही.
बघा हरिहर भेद नाहीये. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. जो कोणी भगवान विष्णू आणि भगवान महादेवांमध्ये भेदबुद्धी ठेवतो त्याला नरकगामी व्हावं लागतं. ह्या दोघांमध्ये क्लेश मात्र फरक नाहीये. जसे आपल्याला भगवंताने 2 डोळे दिले आहे, पण दोन्ही डोळे कसे आहेत? मी विचारलं कुठला डोळा महान आहे, कुठला डोळा होऊ शकतं का? नाही, दोन्ही डोळ्यांना समान आहेत ना. तसे ते दोघं पण काय एकच आहे. त्या दोघांमध्ये क्लेश मात्र सुद्धा काय, लेश मात्र सुद्धा फरक नाही आहे. त्या दोघांमध्ये लेश मात्र सुद्धा फरक नाही आहे. बघा असे हे भोलेनाथ आहेत म्हणून त्यांना विश्वाचा नाथ म्हणता का? कारण विश्वाची उत्पत्ती ही त्यांच्यापासनं झाली. जर जो व्यक्ती महादेवांना समजून घेण्यासाठी तत्पर होतो, जो भगवंताला पूर्णपणे जाणून घेऊ शकतो, जर भगवंताला जर ज्याने पूर्णपणे जाणून घेतलं तर तो स्वतःच्या अस्तित्वाच्या परी जाऊ शकतो. अस्तित्वाच्या परी जाणं म्हणजे काय? तर स्वतःच्या अस्तित्वापासनं उंच म्हणजे वरती उठणं. वरती उठणं म्हणजे काय की त्याचे ज्ञानाचे जे चक्षु आहे ते भगवंत काय करतो, जागृत करून देतो. ते कसं बघा, जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा काय केलं, मंदराचल पर्वत होता. मंदराचल पर्वतचं काम रवी म्हणून होतं, मंथन करण्यासाठी ठेवला गेला होता. वासुकी नाग होता, मंथन करण्यासाठी रस्सी म्हणून त्याचा वापर केला गेला. बरोबर. पण जेव्हा हे समुद्र मंथन झालं तेव्हा या समुद्र मंथनातनं सगळ्यात पहिले बाहेर काय आलं, कालकूट विष बाहेर आलं. बरोबर आहे. अमृत प्यायला सगळ्यांनाच आवडेल पण विष कोण प्राशन करणार? बरोबर. आपल्याला सुख पण सगळ्यांनाच प्रिय असतं, सुख पण सगळ्यांना आवडतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात सुख हवंसं असतं, पण सुख येण्या अगोदर काय करावं लागतं, दुःखरूपी विषाचा प्याला ग्रहण करण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते. तेव्हाच तो सुखरूपी अमृताचा प्याला ग्रहण करण्याचे आपण काय होऊ शकतो, तत्पर होऊ शकतो. बरोबर. सुख कोणाला भेटतं, जो आधी दुःखाचा स्वीकार करतो आणि तेवढं सामर्थ्य ठेवतो, त्यालाच भगवंत सुख देत असतात. बरोबर. तसंच समुद्र मंथनामध्ये अमृताच्या आधी काय निघालं, कालकूट विष निघालं. बरोबर. कालकूट विष निघालं, 14 रत्न निघाली सर्व, पण काय नंतर आधी काय आला, विषाचा प्याला आला. आणि ते आता विषाचा प्याला आला, ते विष एवढं, ते हलाहल एवढं भयंकर होतं का ते जर महादेवांनी आपल्या कंठात धारण नसतं केलं तर पूर्ण विश्वात प्रलय झाला असता आणि सर्व सृष्टी नष्ट होऊन गेली असती. कारण ते कालकूट विष एवढं भयंकर होतं. मग आता त्याला प्राशन कोणी केलं, महादेवांनी केलं. महादेवांनी आपल्या कंठात ते धारण केलं
आणि म्हणून त्यांना नीलकंठ हे नाव पडलं. त्यांनी आपल्या कंठात ते धारण केलं. बघा, जर तुम्ही शिवपुराणाचा अभ्यास केला तर शिवपुराणामध्ये सगळ्यात जास्त काय सांगितलंय बरं? योग, ध्यान, कर्म, बरोबर, मानस पूजा याचं महत्व शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. बरोबर. आता हे समुद्रामध्ये मंथन झालं. बरोबर. मंथन झाल्यावरती काय आलं बरं? 14 रत्न भेटली. धन्वंतरी आले, लक्ष्मी आली, उच्चश्राव घोडा आला, खूप सारे रत्न पण समुद्र मंथनातनं बाहेर आले. बरोबर. मग जसं समुद्राचं मंथन केल्यावरती त्या सागरातनं काय आले? रत्न आले. तसंच या देहरूपी या देहाचं जेव्हा आत्ममंथन करतो आपण, डोळे झाकून जेव्हा एकाग्र होऊन आतमध्ये झाकून बघतो, तेव्हा ह्या आपल्यातच आपल्याला संपूर्ण सृष्टीचं आणि त्या परमात्माचं दर्शन होतं. पण तेवढं आत्ममंथन करायला वेळ कोणाला आहे? आपण बाह्य जगात, भौतिक जगात एवढे व्यस्त असतो, मग्न असतो की आपल्याला आपल्या आतमध्ये झाकून बघायला वेळच नसतो. बघा, जर आपण आतमध्ये झाकून बघितलं तर सर्व काही आपल्यातच आहे. पण ते केव्हा दिसतं? आपण म्हणतो ना, जीव और शिव में कोई अंतर नहीं है. जीव आणि शिवात काही अंतर नाहीये. आत्मा हा परमात्माचा अंश आहे. आत्मा कोणाचा अंश आहे? परमात्माचा अंश आहे. म्हणून तो शाश्वत आहे. म्हणून काय म्हटलंय? शाश्वत आहेत. गीतेमध्ये सांगितले आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, कापू शकत नाही. बरोबर. मरत नाही. आत्मा हा अजर अमर आहेत. का अजर अमर आहेत? कारण तो परमात्माचा अंश आहे. पण आपल्याला आपल्यामध्ये आत्ममंथन करून परमात्माचं दर्शन का होत नाही? कारण त्यामध्ये षडरिपू, जे षड विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षड विकार रूपी पडदा आपण आपल्या अंतःकरणात ठेवलेला आहे. हा पडदा जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत त्या परमपिता परमेश्वराचं, त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचं आपल्याला दर्शन होऊ शकत नाही. मग ह्या विकारांवरती विजय कसा प्राप्त करावा? विचारांवर, ह्या षड रिपूंवरती आपण विजय कसा प्राप्त करावा? तर बघा, जेव्हा मनुष्य शरीर आलं तर नको त्या वासना ह्या त्याच्यासोबतच जन्म घेत असतात. कारण मलमूत्राच्या गड्ड्यापासूनच ह्या शरीराची काय झाली आहे? उत्पत्ती झाली आहे. बरोबर. तर त्यामुळे हे विकार तर ह्या शरीरासोबत येतातच. पण मग त्यांच्यावरती आपण विजय कसा प्राप्त करावा? तर चांगल्या विचारांचे नामाचं अमृत पाषाण केलं, चांगले विचार घेतले तर त्या विचारांनी आणि भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते ह्या षड विकारांवरती पण तुम्हाला विजय प्राप्त करून देण्याचे मन देह भरिला विठ्ठल, तू का 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 मन देह भरिला विठ्ठल, तुका मन देह भरिला विठ्ठल, मन देह भरिला विठ्ठल, तुका मन देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, येणे दोष मन झाले हव भरी, येणे सोस मन झाले हव भरी, काम
क्रोध गेले घररिते काम क्रोध केले घररिते सोचे मान झाले हाव भाई सोचे मान झाले हाव भजी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला मी सांगते. जसं तुम्ही नदी किनारे गेलात आणि नदीमध्ये जर तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर काय कराल? नदीजवळ जाऊन उभं राहाल. पण ते प्रतिबिंब स्पष्ट केव्हा दिसेल तुम्हाला? जेव्हा ते पाणी अत्यंत निर्मळ, स्वच्छ, शांत, स्थिर असेल तेव्हाच तुमचं प्रतिबिंब तुम्हाला त्या पाण्यामध्ये दिसेल. बरोबर आहे ना? मग तसंच त्या भगवंताला जर आपल्याला आपल्या अंतःकरणात बघायचं असेल तर आपलं मन कसं असायला हवं? अगदी स्थिर, स्थितप्रज्ञ, अगदी शांत. समत्वम योग उच्चते. सांगितलंय की अनुकूल आणि प्रतिकूल, विपरीत परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोघांमध्येही आपली बुद्धी काय असली पाहिजे? स्थिर असली पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आली, समस्या आली की आपण काय करतो? अत्यंत दुःखामध्ये डुबून जातो. बरोबर? आणि सुख आलं तर अत्यंत आनंदी होतो, लगेच भारावून जातो. मग भगवंत म्हणतात की माझा भक्त कसा पाहिजे? तो सुखात पण अगदी भारावून नाही गेला पाहिजे आणि दुःखात पण अति डुबून नाही गेला पाहिजे. अशी त्याची बुद्धी स्थिर असायला हवी. आणि तसाच भक्त मला काय प्रिय आहे आणि तोच माझा भक्त आहे. बघा, भगवंताचा जो भक्त असतो ना त्याच्यावरती कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या पण त्याचा आत्मविश्वास हा डगमगत नाही. बरोबर ना? आजकाल थोडं काही झालं का आत्महत्याचे विचार येतात. सक्सेस नाही भेटला जीवनामध्ये तर असं वाटतं का आता जगावंच नाही ह्या आयुष्यातनं, आपण निघूनच जावावं. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला काय वाटतं? आत्महत्या केल्यानंतर किंवा आत्महत्या करून जे काही पुढील तुमची वाटचाल असेल ती चांगली असेल का? नाही. तर भगवंतानी तुम्हाला जेवढं काही आयुष्य दिलंय तेवढं तुम्हाला प्रेत योनी प्राप्त होऊन ह्याच मृत्यू लोकावरती पूर्ण करावा लागेल. मग ते पण आयुष्य चांगलं नाही. प्रेत योनीमध्ये दशोदिशा तुम्ही त्राही रडत फिराल. बरोबर ना? पण भगवंताची भक्ती का करायची आहे की भगवंताचा जर आपण भक्ती केली तर भगवंताच्या भक्ताला भगवंतावरती विश्वास असतो की माझ्या सोबत जे काही होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच होतंय. हा विश्वास त्याला भगवंतावरती असतो. म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, संकटे, वादळ आली तरी तो घाबरत नाही, डगमगत नाही. त्याचा हा विश्वास भगवंतावरती असतो. म्हणतात ना, विश्वासी हृदय तर्क जारसे निकलता. ज्याचा विश्वास असतो तो तर्क करत नाही, त्याची तिथे तर्क बुद्धी नसते. तो हे पण म्हणत नाही असं केलं तर असं होईल म्हणजे होईल, देव आहे म्हणजे आहे. मग असा भगवंतावरती आपला विश्वास कसा असायला पाहिजे? दृढ असायला पाहिजे. जसं भक्त प्रल्हादाचा होता. पण तेव्हा भगवंताला भक्त प्रल्हादासाठी यावं लागलं. पण आपला विश्वास तेवढा आहे का? आपला विश्वास बघा, विश्वास जो आहे हा विश्वासच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आपला जेवढा विश्वास तेवढं भगवंत आपल्याला फळ देतो. पण भगवंत त्याआधी त्या विश्वासाची एवढी पडताळणी करतो की याचा खरंच माझ्यावरती विश्वास आहे का, आणि मग तो केवढा आहे विश्वास. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव
भाव झाला तुझ्याचा भाव झाला. म्हणतात ना, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तर आपला विश्वास भगवंतावरती कसा असला पाहिजे? अत्यंत असला पाहिजे का कुठल्याही परिस्थितीमध्ये तो भरोसा डगमगायला नको, एवढा भगवंतावरती आपला विश्वास असायला पाहिजे. आपली श्रद्धाच आपल्याला तारत असते. लक्षात ठेवा, आपली जेवढी श्रद्धा तेवढंच फळ आपल्याला भेटत असतं. पण त्या भगवंत एवढा परखतो, एवढी परीक्षा घेतो का एक वेळ अशी वाटते का देवच नाही आहे या जगामध्ये. आणि त्या कंडिशन मध्ये जर तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवला तर असं समजा की तुमची सोन्याची तिजोरी त्यांनी खोलून दिली. म्हणजे अशा कंडिशन मध्ये का तिथे ठेवूच शकत नाही कोणी विश्वास. तिथे पण तुम्ही विश्वास ठेवला तर भगवंत नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुमच्या हाकेला धावतो. असा हा विश्वासा नाथ आहे, करुणा निधान आहे. बघा, एक दिवस भगवान विष्णू शेषनागांच्या शय्यावरती शयन करत होते, विश्राम करत होते. लक्ष्मीजी त्यांची पादचरण दावत होतात आणि त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की मला भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये स्थान हवंय. पण भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये स्थान कोणाचे? महादेवांचे. तर मग त्या आपली इच्छा प्रगट करता भगवान विष्णूंजवळ की हे प्रभू, मला तुमच्या हृदयात स्थान हवंय. तर भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, माझ्या हृदयात तर स्थान मी महादेवांना दिलेलं आहे आणि तुला जर ते स्थान हवं असेल ना तर जा, तू महादेवांना प्रसन्न कर आणि महादेवांना सांग, कारण मी तुला ते स्थान देऊ शकत नाही. व लक्ष्मी माता तपश्चर्या करायला लागतात, अत्यंत कठोर तपश्चर्या करतात. हजारो वर्ष लोटली जातात, अत्यंत कठोर तपश्चर्या करतात, पण महादेव काय त्यांना दर्शन देत नाही. बघा, आणि मग शेवटी त्या स्वतःचं एक एक अंग अग्निकुंडात वाहायला लागतात, आहुत्या द्यायला लागतात. आपल्या एक एक अंगाच्या त्या कापून आहुत्या द्यायला लागतात. आणि मग महादेवांना दया येते आणि महादेव त्यांना दर्शन देतात. आणि दर्शन दिल्यानंतर सांगतात की आजपासून तुला भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये काय भेटेल? स्थान भेटेल. म्हणतो ना आपण भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये लक्ष्मी मातांचे स्थान आहे. तर मग ते स्थान महादेवांनी दिलं. पण मग लक्ष्मी माता म्हणतात की हे प्रभू, मी तर शेकडो अनंत वर्ष तुमच्यासाठी तप करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही मला दर्शन दिलं. पण ह्या कलियुगामध्ये जसा माझ्यावरती तुम्ही प्रसन्न झालात तसं तुम्ही दुसऱ्या देखील मनुष्यांचं, जीवांचं काय करा, कल्याण करा. पण त्यांच्याकडे तर एवढी आयु मर्यादा नाही आहे. बरोबर, आपलं आयुष्य आहे 100 वर्षाचं, ते पण राहिलेलं नाहीये. मग त्यांना तुम्ही कस काय असा कुठला तरी उपाय सांगा की तो केल्यानंतर तुमची प्राप्ती त्यांना लवकर होईल आणि त्यांची मनोवांछित जी काही कामना आहे ती काय होईल? पूर्ण होईल. असा काहीतरी उपाय काढा. तर महादेव म्हणतात, देवी, तुम्ही जे काही तुमचे अंग कापून ह्या यज्ञकुंडात जे मला अर्पण केले ते आहुत्या वाया जाणार नाही. त्यांपासनं या बिल्ववृक्षाची काय झाली आहे? उत्पत्ती झाली आहे. आणि या बिल्ववृक्षाची पाने जो कोणी मला समर्पित करल, वाहील, त्याला कसलीच कमी पडणार नाही. त्याला धनसंपदा याची कधीच उणीव भासणार नाही. म्हणून बेलाची पानं जर महादेवांना आपण अर्पण केली तर त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मी नांदते. बघा, महादेवांचे जे भक्त असतात ना ते तुम्हाला कधीच गरीब दिसणार नाही.
भगवंत त्यांना गरीब ठेवतच नाही. त्यांचं घर कायम धनधान्यांनी भरलेलं असतं, ते अमीरच असतात. पण जर तसं तुम्ही विष्णूंकडे गेला ना तर विष्णूंचे भक्त तुम्हाला दिसणार नाही का. हा विरोधाभास काय तर बघा, जेव्हा तुम्ही महादेवांची भक्ती करतात ना तेव्हा पार्वती ज्या आहेत ना त्या अत्यंत करुणाभरी निगाहासे एकदम करुणा भरून बघतात. सांब सदाशिव म्हणता, आंबा सहित महादेव काय विराजमान आहेत. ते करुणाभरी निगाह देखते हे और कृपा कर देते, धनधान्याचे मालामाल कर देते हे. धनधान्याची आणि संपत्तीची काहीच कमी राहत नाही. पण इकडे उलट आहे. भगवान विष्णूंकडची जर तुम्ही प्राप्ती करायला भगवान विष्णूंच्या मागे लागला तर लक्ष्मी तेडी नजरने बघते. का वाकडे नजरेने का बघते. मायापतीच्या मागे लागलायत ना तुम्ही, ये तो माया के भी पती है, तो तेडी नजर से देखते वो रुष्ट हो जाती है. ती नाराज होऊन जाते आणि नाराज होऊन काय करायला लागते, परीक्षा घ्यायला लागते. परीक्षा कशी घेते, सगळं काय हिरावून घेतात. का बघा, जेव्हा महादेवांकडे तुम्ही जातात ना, महादेवांकडे आधी आपण प्रत्येक जण जे आहेत ना काहीतरी मागायला पहिल्यांदा ना व्यवहार करायलाच भगवंताकडे जातो. आणि मागता मागता एक दिवस कळतं की भगवंतापेक्षा श्रेष्ठ ह्या दुनियेत कोणी नाही आहे आणि त्याच्या इतकं प्रेम ह्या जीवावर कोणी करू शकत नाही. आणि जेव्हा ह्या ज्ञानाची प्राप्ती त्या जीवात्माला होते तेव्हा तो जीव परमात्मालाच मागायला लागतो का हे भगवंता तूच आता माझा होऊन जा. आपण भोग भोगतो. मी तुम्हाला संन्यास घ्यायला लावत नाही की उद्यापासून लगेच तुम्ही साधू संत बना निघून जा, असं नाही म्हणत आहे. पण आपण भोग भोगतो, सगळे भोग भगवंताकडे मागतो आणि मागलंच पाहिजे. मागतो भगवंताकडे. भगवंत अत्यंत दयाचा सागर आहे. त्याला कसली कमी आहे. एक समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती त्याने एका क्षणात करून टाकली. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आली, सूक्ष्म तळाला जरी काही इच्छा असेल ना ती भगवंताला माहिती याच्या मनात काय चाललंय. तुमच्याही पेक्षा तुम्हाला जास्त जाणणारा तो कोण आहे, भगवंत आहे. आणि मग तो भगवंत आहे. महादेवांच्या भक्तांना संपत्तीची कमी राहत नाही आणि संपत्ती देत राहतात, सर्व काही देत राहतात. एक वेळ अशी येते का सगळे भोगून त्याला ते नको उसका मन ऊब जाता है. ऊब म्हणजे काय, आता बस झालं, किती भोगावं. मग एक वेळ असं येतं का मन तृप्त होतं आणि मग शेवटी वाटतं की आता मला देवच पाहिजे. देवासारखं तर ह्या जगामध्ये कोणीच नाहीये. मग जेव्हा देवाला देवापासून आपण मागायला लागतो, जेव्हा भगवंताची आपल्यावरती कृपा होते, जेव्हा त्या विश्वनाथाची आपल्यावरती कृपा होते, तो कृपा दृष्टीने आपल्याला बघतो, तेव्हा तो आपल्याला प्रेम भक्ती म्हणजे भगवान विष्णूंची भक्ती प्राप्त करून देतो. तर ती का बघा, 4 पुरुषार्थ सांगितले गेले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरोबर, हे 4 पुरुषार्थ आहे. काय सांगतात की आधी तुम्ही धर्माचं आचरण करा, धर्माचं पालन करा, बरोबर, धर्म. त्यानंतर तुम्ही सगळं केल्यानंतर अर्थ म्हणजे काय, संपत्ती कमवा, काम, लग्न करा, विवाह, प्रपंच. आणि नंतर मोक्ष म्हणजे काय, मोक्षाची प्राप्ती करून तुम्ही त्या भगवंताला काय करा, प्राप्त करून घ्या. परब्रह्म लिंग ज्योतिर्मय स्वरूप त्या भगवंतामध्ये लीन होऊन जा. आणि लीन झाल्यावर काय होते, आपल्याला शाश्वत शांती, परम सुखची प्राप्ती होते. ती आत्म्याला तिथेच होते. तर मग ह्या 4 पुरुषांतांपेक्षा पण एक श्रेष्ठ आहे पुरुषार्थ, तो कुठला, प्रेम. पण प्रेम हे गुपित असतं, हे मौल्यवान आहे. ते प्रत्येकाला देणं शक्य आहे का, नाही आहे. मी जर एखादा व्यक्ती आहे, सपोज तुम्ही रस्त्याने चालता तुम्हाला कोणीतरी भेटलं, आज तुमची आणि त्या व्यक्तीची ओळख झाली, बरोबर. लगेच ओळख झाल्या तुम्ही तिला तुमच्या निजगृहात घेऊन येणार आहे का, नाही येणार. तुम्ही आधी बघणार हा कसा आहे, काय आहे, याचा स्वभाव कसा आहे. आणि जेव्हा तुमची मन जुळतील,
जेव्हा तुम्हाला वाटेल का हा व्यक्ती चांगला आहे, जेव्हा तुम्ही त्याला पूर्णपणे जाणून घ्याल, तेव्हाच तुम्ही त्याला आपल्या स्वतःच्या निजगृहात आणणारे, घरामध्ये आणणारे आणि घरच्यांशी काय करून देणारे, ओळख करून देणारे, बरोबर ना? मग तसंच भगवान महादेव, विश्वाचा नाथ भोले बाबा जेव्हा आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात, तेव्हा ते त्यांना स्वतःच्या निजगृहात घेऊन येतात. निजगृह म्हणजे काय? भगवान महादेव ध्यान अनंत काळासाठी काय करता? ध्यान लावता, समाधी लावून बसतात, बरोबर? समाधी लावतात आणि राम नावाचा जप करत असता. उनको नाम ज्यादा प्रिय आहे, उनका धन ही नाम आहे. राम नावाचं काय करत असतात? ते स्मरण करत असतात. आणि मग ज्याला जे आवडतं, महादेवांना प्रिय काय? रामजी प्रिय आहे. आणि मग ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांची भक्ती काय करतात? प्रदान करता. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. असे हे विश्वाचे नाथ आहे, भोलेनाथ आहे, अत्यंत काय भोळे आहेत. आणि ते मग काय करतात? भगवान विष्णूंची भक्ती आपल्याला प्रदान करतात. पण ही भक्ती कोणामुळे प्रदान होते आपल्याला? काय झाला? शेवटी रावणाचा नाशच झाला. म्हणजे किती पण तपश्चर्या केली, स्वतःला किती जाळलं, पण भगवंताकडे काहीतरी मागितलं आणि त्या वरदानाने शेवटी त्याचं काय झाला? कल्याण झालं का? नाशच झाला. भगवान के वरदान को मैंने नष्ट होती देखा है, पर भगवान का आशीर्वाद कभी विफल होता नहीं है. भगवान का वरदान फलता है, पर उस वरदान से उस जीव का कल्याण ही होगा, ये हम कह नहीं सकते, क्योंकि हमारी बुद्धि में उतनी क्षमता नहीं है. भगवान से क्या मांगे ना, म्हणून म्हणतात ना, ठेविले अडंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानी जसं ठेवलंय तसं राहावं. मग याचा अर्थ असं नाही का मागायचंच नाही. तो तर आपला आई वडील येते, भगवंत म्हणजे आपले आई वडील, हक्कानी मागा. भगवंत एवढा दयाळू आहे की आपल्या चित्तामध्ये सूक्ष्म इच्छा जरी असतील त्या पण तो पूर्ण करतो. आणि शेवटी आपल्या भक्ताला तो काय करतो? आपल्या वैकुंठामध्ये स्थान देतो. म्हणजे असं थोडी की भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याची इच्छा तो पूर्ण करत नाही, तो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आणि अंतिम तो त्याला त्याच्या चरणांमध्ये स्थान देतो. एवढा दयाचा सागर आहे. म्हणून त्याला म्हणतात की भगवंत हा दयाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. त्याच्यामध्ये क्लेश मात्र, दुःख, आक्रांत याला थोडी पण जागा नाहीये. म्हणून दुःख, आक्रांत याला थोडीही जागा नाही आहे. मग अशी मी बोलली की लक्ष्मीजी काय करतात? आपण जेव्हा भगवान विष्णुंच्या मायापति के पीछे जब हम लगते हैं तो लक्ष्मी जी क्या करती है? टेढ़ी निगाह से देखती है, बरोबर? मग असं नाही की टेढ़ी निगाह से म्हणजे लक्ष्मी पळून न जाणार. लक्ष्मी तुमची परीक्षा घ्यायला लागते. कारण धन संपदा हे मागणं तर छोटी गोष्ट आहे, तर तुम्हाला भगवंत लगेच देऊन टाकेल. पण जेव्हा तुम्ही भगवंताच्या पाठीमागे लागशाल तेव्हा भगवंत माया आपल्या मागे लावतो. अत्यंत नानाविधी तो आपल्या परीक्षा घेतो की हा काहीतरी होईल आणि माझा रस्ता काय होईल? सोडेल, हा माझा हात सोडेल. पण आपण एकदम भगवंताच्या दृढ संकल्पाने मागू लागतो. बघा, एक तर भगवंताच्या वाटेवरती चालू नका आणि चालले तर मागं वळू नका. का? एक तो पडो मत और पडो तो मुडो मत.
कारण ही वाटच अशी आहे, याच्यात पडल्यावरती मागं यायचा रस्ता नाहीये. एक तर पडूच नका. कारण भगवंत म्हणजे हा अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि याची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो बाजारचा काही भाजीपाला नाही का सहजासहज आपल्याला मिळेल. भगवंताला प्राप्त करण्यासाठी तर लोकांनी सगळ्या विश्वाला त्याग करतात. नाना विधी जप तप कर्म याग नाना उपचार करतात. एक उदाहरण येतं की विवेकानंदांना एक मनुष्य भेटतो आणि म्हणतो की तुमच्या इतका परमत्यागी मी बघितला नाही, की भगवंतासाठी तुम्ही सगळं काही सोडलं आणि भगवंताच्या मार्गावरती वाटचाल करायला लागलात. तर स्वामी विवेकानंदांनी त्याला अगदी छान उत्तर दिलं. ते बोलतात की मी तर काहीच त्याग केला नाही मी तर ह्या छोट्या विश्वासाठी त्या ब्रह्मांड नायकासाठी ह्या विश्वातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या, पण तू तर माझ्याही पेक्षा मोठा त्यागी आहे. तू तर ह्या भगवंताच्या मायेसाठी मायेपतीला सोडून दिलं. बरोबर ना? भगवंताची माया मोठी का ह्या मायेला निर्माण करणारा मायापती मोठा आहे? बरोबर, मायापती मोठा आहे ना. पण मायेच्या चक्करमध्ये पडून हा जीव त्या शिवालाच विसरून जातो. जीव हा त्या शिवाला विसरून जातो आणि त्यामुळे त्याला कधी त्या परमात्म्याची आतून ओढच लागत नाही. त्याची कधी त्याला ओढच लागत नाही. मग भगवंताच्या मार्गावरती जो कोणी चालतो त्याची अत्यंत भगवंत कठोरपणे परीक्षा घेत असतात. जेव्हा आपण भगवंतालाच मागायला जातो तेव्हा भगवंत अत्यंत कठोर परीक्षा घेतात. त्याच्याकडनं त्याचं सगळं हिरावून घेतात. त्याच्यावरती अशी सिच्युएशन येते की त्याला असं वाटतं की माझं या जगात कोणीच राहिलेलं नाहीये. मग त्याचे संबंधी पण नाराज होतात. त्याला आतून भगवंत त्याला रियालिटी दाखवायला सुरुवात करतो. असं समजा तुमच्या आयुष्यामध्ये जर अडचणी येत आहेत ना, तर तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात. जो व्यक्ती सत्याच्या मार्गावर असतो ना, त्याच्याच आयुष्यामध्ये अडचणी येतात. त्याच्याच आयुष्यात अडचणी येतात. अडचणी येता हीच भगवंताची कृपा समजा. का? कारण तुम्ही बघाल जे श्रीमंत लोक असतात ना जास्त, ती भगवंताची फारशी पूजा करत नाही. पण गरीब लोकांमध्ये तुम्हाला अत्यंत प्रमाणात जास्त प्रमाणात श्रद्धा दिसेल भगवंतावरती. का? भगवंतानी हा त्यांच्यावरती उपकारच केला ना. ज्याच्याकडे सर्व काही आहे तो का बरं भगवंताकडे जाईल? हा जीव तर लालचीच आहे ना, काहीतरी गोष्टीची कमतरता आहे म्हणून तर भगवंताकडे जातोय. आणि ज्याला सगळंच काही उपलब्ध झालं तो का भगवंताकडे जाईल? म्हणून कुंती माता भगवंताकडे काय मागता की हे भगवंता तू मला काय दे? दुःख दे. काय दे? दुःख दे. का दुःख दे? कारण ह्या दुःखामध्ये तू काय असतो? माझ्या सोबत असतो आणि सुख आलं की दूर निघून जातो, माझ्यापासून पडदा करून घेतो. मग ज्या दुःखामध्ये तू माझ्या सोबत असतो ते दुःख मला अतिप्रिय आहे. बरोबर? म्हणून कुंती माता भगवंताकडे काय मागता? दुःख मागता. मग भगवंत जर आपल्या आयुष्यामध्ये संकट, रोग, कष्ट, अनेक विपत्ती जर आणत असेल तर समजा भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. आणि ज्याला भगवंतापासून दूर करायचंय, भगवंत त्याच्या समोर माया फेकतो. भगवान की माया इतनी प्रबल है कि इसका पार आज तक किसी को नहीं लगा. कोणालाच लागला नाही. माया जाळ अजून पुढे फेकतो तो, अजून मायात गुंत. आणि मग परत मनुष्य, एकमेव मनुष्य हा असा जन्म आहे की ह्या जन्मामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. मनुष्य कसा आहे? विवेकशील आहे. त्याला कळतंय चांगलं काय आणि वाईट काय. बाकीच्या योनींमध्ये जर तुम्ही गेला
कुत्र्याला कळतं का काय चांगलं काय वाईट आहे? वाघ आणि बकरीला खाल्लं तर त्याचं पाप वाघाला लागतं का? नाही लागत. त्याची ती काय योनी आहे? भोग योनी आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगी, काही एक उपजता मरती, शल्यत उपजता मरती, बैर अंध होते पांगुळमुखी, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, बैरांत होती लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बैरांद होती आंघुळमुखी. असे भगवंत बघा, भगवंत माया क्या है? भगवंताची मायाचा तेरी माया का ना लागे पार बोलतो ना. भगवंताच्या मायाचा थांग कोणालाच लागला नाहीये. भगवंताची माया एवढी प्रबळ आहे का जीवाला मरेपर्यंत त्या भगवंताची त्या उच्च स्तरावरती ती प्रगतीच होऊन देत नाही. तो फक्त या भवसागरामध्ये काय करतो? भवसागरामध्ये फसलेलाच राहतो. जर जीवाला भवापासनं, जर भवाच्या बंधनापासनं पार व्हायचं असेल, याला भव का म्हटलंय? भव संसाराला भवरूपी सागर का म्हटलंय? बघा, जर तुम्ही भवसागर म्हणजे समुद्र, समुद्रात गेला तर समुद्रात काय असतात? लाटा असतात. तुम्ही नावेमध्ये बसलाय, समुद्रामध्ये मस्त सैर चालली आहे, तर असं होईल का समुद्राच्या लाटा एकदम स्थिर झाल्या, एकदम शांत आहे, तुमची नाव एकदम शांत चालली आहे? असं होऊ शकतं का? असं होणार नाही. आणि हे शक्य देखील नाही. का शक्य नाही? कारण हे संसाराला संतांनी काय म्हटले? दुःखालय. जसं मृगजळात पाणी शोधणं म्हणजे मूर्खता आहे, तसं या संसारात सुख शोधणं हे मूर्खता. एखादा व्यक्ती गरीब आहे आणि एखादा श्रीमंत आहे. कोणी गरीबाला मारलं आणि श्रीमंतालाही मारलं, कमी जास्त लागेल का? सारख्याच यातना होतील ना, सारख्याच होतील ना. जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्म बंधने. जेव्हा हा जीवात्मा ह्या मृत्यू लोकावरती जन्म घेतो, तेव्हा जन्माचा त्रास ह्या जीवाला भोगावा लागतो. जेव्हा तो आईच्या गर्भामध्ये असतो, तेव्हा तो उलटा लटकलेला असतो, उलटा असतो, अंधकारामध्ये लपटलेला असतो आणि नाना यातना आईच्या गर्भातच तो काय करतो? सहन करत असतो. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझा क्षणाक्षणाधात असे, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मला जाना, तुझं जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्माच्या यातना, मृत्यूच्या यातना. जरा म्हणजे एखाद्या रोग झाला, एखादी पीडा झाली, एखादी आपदा आली. ह्या व्याधी कोणाला चुकल्या नाहीये, बरोबर? 3 तापाने हा जीवाला दुःख होत असतात. कुठली? आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, बरोबर? एक ताप असतो तो म्हणजे मानसिक आणि शारीरिक.
मनासारखे नाही मोठे दुःख, मनासारखे नाही मोठे दुःख. मना इतकं मोठं दुःख काही आहे का? नाही. वर्ण दिसायला एकदम छान दिसेल, पण आतनं काय जखम हे कोणाला माहिती. म्हणून म्हणतात ना, मनासारखे दुःख नाही मोठे. मना इतकं मोठं दुःख नाहीये. विचार करा, एक सूर्य वरती जर जास्त डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं तर नको नको होतं. अरे किती उष्णता वाढलं, किती त्रास होतो, गरमी लागते, ऊन वाढलंय, ताप येतोय. आणि विचार करा, टेन्शन म्हणजे 10 सूर्य ज्याच्या आतमध्ये तपतायत त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल. म्हणजे तेच टेन्शन. म्हणजे हा कुठला त्रास झाला? हा झाला मानसिक. दुसरा झाला शारीरिक. शारीरिक म्हणजे आजार, नाना प्रकारचे विकार, दुःख. जे वर्ण दिसताय त्यांना शारीरिक यातना म्हणतात. भौतिक कुठले कुठले आले? भौतिक मध्ये आलं, भूकंप झाला, दुष्काळ पडला, ज्वालामुखी, जे भौतिक दिले जातात हे भौतिक ताप आहे. आणि नंतर येतं दैविक. दैविक म्हणजे काय? कुणाला सापाने दंश केला, कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाचं काही झालं, हे तर दैविक ताप. तर ह्या तिन्ही तापांमध्ये, आध्यात्मिक, दैविक आणि भौतिक, ह्या तिन्ही तापांमध्ये हा जीव काय झालेला आहे? तप्त झालेला आहे. तप्त झालेला आहे. बघा, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. बरोबर? भक्ती करूनच तुम्ही भगवंताला प्राप्त करून घेऊ शकता, वैकुंठ धामाची प्राप्ती करू घेऊ शकता. एवढा चिंतामणी स्वरूप भगवंताने आपल्याला हा देह दिला आहे. बघा, एक उदाहरण सांगतात तुकाराम महाराजजी की जशी एखादी मुलगी आहे, तिचं लग्न झालं की तिच्या आई वडिलांना वाटतं की तिने घरी यावं, पण जर तिला बाहेरच्या देशात कुठे तिचा नवरा कामाला असेल तर ती बाहेर असते, ती येऊ शकत नाही. आणि मग काही दिवसांनी ती सांगते ग, आई मी येते आहे ग. मग तिच्यासाठी आणि जावई बापूच्या स्वागतासाठी घरामध्ये नाना प्रकारचे व्यंजन पदार्थ हे काय बनवून ठेवतात. आणि मग अचानक कळतं की जावई बापूंची कुठेतरी पोस्टिंग झाली आहे, त्यामुळे ते येऊ शकणार नाही आहेत, तर काही दिवसांनी येतील. मग तेव्हा त्यांना काय होतं? दुःख होतं, वाईट वाटतं. आणि मग केलेला जो काही स्वयंपाक वगैरे आहे ते दुसऱ्यांना वाटून देतात. मग घरातले म्हणतात, ज्याच्यासाठी केलं ते तर काय आलंच नाही आणि हे काय गेलं? वायाच गेलं. मग तसा हा भगवंताने दिलेला जो देह आहे हा भगवंतासाठी दिलेला आहे. आणि भगवंत सोडून आपण या संसारात जे काही करतो ते व्यर्थच आहे. का? कारण जशी फूल आहे, फूल सुकल्यानंतर काय होतं? फुलाचा जो सुगंध आहे तो निघून गेलेला असतो. बरोबर आहे? तसंच जेव्हा हा जीव हे शरीर सोडून परलोकात गमन करतो तेव्हा त्या जीवासोबत त्याचे चांगले कर्म, जे काही त्यांनी कर्म केलेले आहेत तेच कर्म त्याच्या सोबत जातात. आणि मग संसार म्हणजे काय? बघा, संसार हा सरकत असतो, म्हणून त्याला संसार म्हणतात, जो सरकत आहे. आपण लहानपणी वेगळे दिसत होतो, मोठ्यापणी वेगळे दिसतो, म्हातारपणी वेगळे दिसतो. सत्य कशाला म्हणता? की जे कधीच परिवर्तन होत नाही, ज्यामध्ये क्लेश मात्र परिवर्तन होत नाही. भगवंत काल होते, आज आहे, उद्या आहे. सृष्टी पण काल होती, आज आहे आणि उद्या देखील राहणारे, पण आपण इथे नसणारे. म्हणजे काय? हे जग काय आहे? मिथ्या आहे. आणि ईश्वर एकमेव काय आहे? सत्य आहे. म्हणून तुम्ही काय करा? सत्याचा स्वीकार करा,
सत्याचा स्वीकार करा. आपण काळाच्या मुखाच्या ग्रासात जात आहोत. कालरूपी सर्प येऊन बसलेला आहे आणि दिनबदिन संसार क्या होत आहे, सरकत आहे. एक एक दिवस पुढे चाललाय आणि आपल्या एक एक आयुष्याचा दिवस आपला काय होतोय, कमी होत चाललाय. म्हणून हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय. लास्ट फक्त आपण 2 भजनं घेऊ, भोले बाबांची आणि भगवान विष्णूंची. सगळं मी ओम नमः शिवाय म्हणेल, तुम्ही पण सगळ्यांनी माझ्या मागे ओम नमः शिवाय म्हणायचंय. एकदा भगवंताचं भजन होऊन जाऊ द्या, कारण भगवंताच्या नामाची महिमा ही भगवंतापेक्षा जास्त आहे. भगवंताच्या नामाची किंमत ही भगवंताला देखील माहीत नाहीये. तर शिवाय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय, ओम गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. महिला मंडळ म्हणेल फक्त मागे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम जोरात आवाज येत नाहीये मला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. आता पुरुष वर्ग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आवाज येत नाहीये मला. नमः शिवाय, हर हर भोले. आता दोघांनी मिळून म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आवाज येत नाही, आवाज आला पाहिजे. हात वरती घ्या सगळ्यांनी. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. विश्वनाथा शिव विश्वनाथा, हर हर भोले नमः शिवाय. विश्वनाथा शिव विश्वनाथा, हर हर बोले नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सर्वांनी जागेवरती उभं राहा आणि जागेवरती बार बार हो नमो बार बार हो आये शरण तिहारी प्रभु तार तार हो आये शरण तिहारी प्रभु तार तार हो आये शरण तिहारी प्रभु तार तार हो भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया भक्तों को शिव कभी तूने निराश ना किया मांगा जी ने जो चाहा वरदान दे दिया मांगा जी ने जो चाहा वरदान दे दिया बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू बड़ा दातार तू आए शरण तिहारी प्रभु तार तार दो बार प्रभु बार बार हो प्रभु बार बार हो आए शरण तिहारी प्रभु बार हो आए शरण तिहारी प्रभु तार तार दो बार बार हो बखान क्या करूं मैं लाखों के ढेर का बखान क्या करूं मैं लाखों के ढेर का चिपटी भभूत में है खजाना कुबेर का चिपटी भभूत में है खजाना कुबेर का हे गंगा द्वार मुक्ति द्वार ओंकार तू प्रभु ओंकार तू आए शरण तिहारी प्रभु तार तार दो आए शरण तिहारी प्रभु तार तार हो 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 एक आपल्या बाळकृष्णासाठी इथे बाळकृष्ण विराजमान छोड छे काळ काळ हा म्हणे माया लगाडी रे नाचा सर्वांनी आनंद घ्या हे द्वारिका नो नाथ मारो राजरण छोड छे हे म्हणे माया लगाडी रे द्वारिका नो नाथ मारो राजरण छोड छे हे म्हणे माया लगाडी रे सुदामानो मित्र मारो राजरण छोड छे सुदामाना मित्र मारो राजरण छोड छे एणे मणे माया लगाडी रे द्वारिकानो नाथ मारो राजरण छोड छे एणे मणे माया लगाई रे गायानो ग्वाल मारो राजरण छोड छे एणे मणे माया लगाडी रे द्वारिकानो नाथ मारो राजरण छोड छे एणे मणे माया लगाडी रे एणे मणे माया लगाडी रे जरी की पगड़ी लागे प्यारा हो जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट विराजे कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट विराजे सखिया पागल होती जब जब होठों पे बंसी बाजे सखिया पागल होती जब जब होठों पे बंसी बाजे ये चंदा ये सावरा ये चंदा ये सावरा तारे है ग्वाल वाला ये चंदा ये सावरा तारे है ग्वाल वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा हो जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना
कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, 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 कितना लागे प्यारा। बोलो गोपाल कृष्ण भगवान की काशी विश्वनाथ भगवान भगवान की जय, सियावर रामचंद्र की भगवान की जय, पवन सुत हनुमान हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। यांचा शिवमहिमा इथे गणेश मित्र मंडळ आणि शिवशंभो युवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला होता. या ठिकाणी आपण तो शिवमहिमा आपण श्रवण केलेला आहे. खरं तर या ठिकाणी ताईंचा जो इथे आपल्या श्रवणातून जो आपल्याला अनुभव मिळाला, त्यांची ही पहिलीच वेळ आहे. मला वाटतं त्यांनी शिक्षण कुठेतरी वृंदावनला, वा धन्यवाद, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आम्ही पण 5 सप्टेंबरला वृंदावनला जातोय. त्या भूमीमध्ये खरं तर वृंदावनला ते शिक्षण घेऊन आलेले आहेत. एक तत्त्वज्ञानाची भाषा त्यांच्या मुखारविंदातून आपल्याला ऐकायला मिळाली. शिवमहिमा आणखीन पुढे त्यांच्या वक्तृत्वामध्ये संप्रदायाचं तत्त्वज्ञानसुद्धा त्यांच्या मुखातून येत होतं आणि सुंदर अशा प्रकारची भजनं शेवटी जे त्यांनी गायली आपल्यासमोर, ते खूप सुंदर होती. मला अगोदर वाटलं की ताईंना स्वराचं ज्ञान नाही असं मला वाटलं अगोदर, पण स्वराचं त्यांना ज्ञान आहे. फक्त त्यांनी ते हिंदी भजनं बसण्यासाठी आपली जर टीम चांगली केली तर नक्कीच चांगलं भविष्य ताई तुमच्यासाठी आहे. भविष्यात तुमचा चांगला उत्कर्ष होईल. खूप सगळे जे गुण पाहिजेत, वक्तृत्व तुमच्याकडे छान आहे, संस्कृत पण चांगलं आहे, स्वर पण अतिशय सुंदर आहे. इथे आपल्याकडे येऊन त्यांनी पहिला हा खऱ्या अर्थाने शिवमहिमाच्या माध्यमातून आपल्या धांदरपळ खुर्द गावामध्ये त्यांनी पहिला या ठिकाणी प्रयोग केला आहे. सर्वांनी चांगल्या प्रकारची दाद मी ताईंना दिली आहे. आपण सर्वांनी त्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि शिक्षण ते इंजिनियर झालेली आहे, म्हणजे उच्च शिक्षित आहे. उच्च शिक्षित असून अध्यात्माकडे खऱ्या अर्थाने तिचा कल आहे. आणि खरंच अशा अनेक दिदी आपल्या महाराष्ट्रामध्ये आज नावारूपाला आलेले आहेत. आपल्या दिदींचं नाव खूप आणि उज्ज्वल होवो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सुंदर शिवमहिमा आपण दिदींच्या मुखातून ऐकलेला आहे. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, भक्तगणांच्या वतीनं त्यांचा खूप आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या गावचं भूषण नवनिर्वाचित आमदार मान्य श्री अमोलभाऊ खताळ पाटील यांची सौभाग्यवती नीलमताई खताळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांच्या हस्ते आणि आपली आजची गणपतीची आरती होणार आहे. तर त्याच्या आधी या ठिकाणी आजच्या ताईंचा सत्कार आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी नीलमताईंना विनंती करतो की आपण शीतलताई दिदी मुंगसे यांचा सन्मान आपल्या हस्ते करावा अशी मी ताईंना विनंती करतो. तसेच या आयत्या वेळच्या कार्यक्रमासाठी सांगवीचं भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. संगीत सन्मान किंबहुना पूजन होतंय. धन्यवाद. तसेच
सांगवी भजनी मंडळ, आमचे भागवत महाराज कातोरे, सुभाष महाराज कातोरे, या उत्सवाच्या निमित्ताने शिवमहिमा आपण ऐकलेला आहे. मोठ्या संख्येने आपण आलेलो आहोत आणि आज या सर्वांसाठी जो प्रसाद आहे ते आपल्या गावचे सुपुत्र सचिन भरत काळे यांच्याकडून आपल्या सर्वांसाठी प्रसाद आहे. त्यांचा सत्कार चतुर्थी मंडळाच्या वतीनं होतोय. कृपया सचिनने या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सचिन काळे. सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या अंगारकी चतुर्थी निमित्त व पवित्र असा श्रावण महिना चालू आहे त्यानिमित्त आज भागवताचार्य हरिभक्त पारायण शीतलदिदी मुंगसे आज जे काही ताईंनी शिवमहिमावर कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दल ताईंचं खूप खूप आभार मानते. आणि जे काय एक गावचीच मुलगा आणि सून म्हणून आम्हाला इथे तुम्ही आरतीसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांचं आणि हा कार्यक्रम घेतला ते सर्व आयोजक नियोजक त्यांचंही आभार मानते. खरं तर आता आपल्याच गावात बोलणं फार कठीण वाटतं, आपल्याच लोकांसमोर बोलणं, कारण की संपूर्ण तालुक्यासमोर बोलावं लागतं. असो, पण आज जे काय बाबांनी सांगितलं की महिलांचा, खरंच महिलांमध्ये इतकी ताकद असते ना, ती जेव्हा त्या काहीतरी करून दाखवतात त्याचं हे उदाहरण की आज जे तुम्ही म्हटले मंदिराचं, हे महिला सर्व दर चतुर्थीला करतात. आणि मला हे ऐकून आनंद होतोय की तुम्ही जे महिला भगिनींच्या साथीने दर चतुर्थीला इथं कार्यक्रम घेतला जातोय. आज अंगारक योग त्या निमित्ताने खूप छान अशी सेवा ताईंनी दिली. ताईंचं सगळं शिक्षण माझ्या मते हिंदीतलं आहे, पण असो तरी तुम्ही मराठीत खूप छान ते सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्याहून छान म्हणजे तुमचे जे भजन वगैरे आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला इथे जे हरिभक्त पारायण कोकणे महाराजांनी, भागवत बाबा आणि ही बाकीची टीम आहे त्यांनी खूप छान तुम्हाला साथ दिली. कारण की ह्या दोन गोष्टींचा मेळ बसणं हे फक्त आणि फक्त धार्मिक स्टेजवरच होतं. असा मेळ कुठेही बसत नाही. तुम्ही DJ चालू करा, तिथे हा मेळ बसत नाही. इथे सर्व जुळून घेण्याचं काम होतं. आणि नक्कीच ताईंनी एक सांगितलं शेवट, मलाही त्याचा अनुभव रोज येतोय की माणूस जेव्हा स्वच्छ आणि चांगला वागतो त्याच्याच वाट्याला संकट येतात आणि त्या संकटातूनच माणूस खूप काही शिकतं. पण आज ताई आमच्या आज भाऊ आमदार झालेत, सर्वसामान्य माणूस आमदार झाले, त्यातून गावाची शान आहे. आज ह्या गावचं सुपुत्र आहे, आज गावकऱ्यांची पूर्ण गावाची शान आहे. आज हे धांदरफळ गाव हे अख्ख्या तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा नाव घेऊन की कोण हा आमदार, की बाकी पुढचं बोलत नाही पण ह्या गावचा आमदार, म्हणजे ह्या गावचं नाव आज, म्हणजे हे कुठंतरी गावातला जो परमार्थ चालू आहे, हे गावात जे काय वेगवेगळे महाराज आहेत त्यांच्या कृपेने आणि हे देवांचं आपण करतो त्याच्या आशीर्वादाने आहे. आणि अजून एक सांगायला आनंद वाटतो की माझं भाग्य समजते हे मी, की आजकाल लग्न जमवताना आपण बघतो मुला मुलींच्या अपेक्षा, पण माझंही लग्न जमताना मला कोणी विचारलं नाही तुला मुलगा पसंत आहे का. पहिलं स्थळ होतं घरच्यांना पसंत, काकांना पसंत, पूर्ण कुटुंब आहे तिकडे 20 माणसांचं, सगळ्यांना पसंत. ठीक आहे म्हटलं पसंत. पण माझे आजोबा सुद्धा मी जशी लहान होते तेव्हापासून बघते प्रत्येक दिंडी करतात. आळंदी असेल, त्र्यंबक असेल, पंढरपूर असेल, वणीची दिंडी, पुलतांब्याला दिंडी, कुठंतरी माझ्या वाट्याला ते भाग्य आलं म्हणून मला धांदरफळ सारख्या गावात दिलं. आणि आज माझ्या सासूबाई सुद्धा दिंड्या वाऱ्या करतात. म्हणजे हा परमार्थ, जरी हा देह तुम्ही सांगितलंय का हा देह देवानी दिलेला आहे, तो आपण संसारासाठी वापरतो,
तो देवासाठी कारणी लावला पाहिजे. पण हा कारणी जरी आपण संसारात लावतो तर देवासाठी संसाराच्या मार्गातून आपण आपला मनुष्य जन्म कसा सार्थ करून माणसांच्या उपयोगी पडल त्यासाठी तरी हा देह जो आपल्याला खूप मौल्यवान भेटलेला आहे तो खूप करोडोचा आहे. इथे गरीब श्रीमंत उच्च नीच्च कोणी नसतं. आपल्याकडं आपण स्वतः एवढी मोठी प्रॉपर्टी आहे की त्यात सर्वजण सारखेच आहे. तर हा कुठंतरी कारणी लावायचा म्हणजे हे जे काय गावात प्रत्येक देव असतो, आपल्या घरात देव असतो. पहिली गोष्ट मी तर मानते घरात देवारा असतो, मग गावात प्रत्येक ठिकाणी देव असतो. तर आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्या देवांच्या पाया पडतो. मी तर पडते. मी माझ्या आंघोळ झाली की पहिले सासूबाईंच्या पाया पडते. म्हणजे 4 तास सासूबाई देवपूजा करतात, मी थोडं पुण्य घेते, त्यांच्या पाया पडते. कुठेतरी हा एक आनंद भेटतो. पण हे वातावरण जेव्हा घरात तयार होतं तेव्हा आपोआप आपली बुद्धी तशी चालायला लागते. तेच जर वातावरण धार्मिकतेचं घरात नसलं तर आपली बुद्धीसुद्धा भ्रष्ट होऊन वेगळ्या मार्गाला लागते. तर मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. आणि मी माझ्या वडील आजोबांचे पंजोबांचे खरंच आमच्यावर ते संस्कार झालेत आणि आमच्यावर त्यांचे कुठंतरी त्यांनी केलेलं, पहिले म्हणायचे ना आजोबांनी केलं नातू फेडल, तर मी तर म्हणते आजोबांनी केलेलं पुण्य आम्हाला कुठंतरी कामं आलं. आज आमच्या सासूबाई करतायत, सासरे करतायत, ते कुठंतरी भाऊंच्या कामाला आली आणि हा पूर्ण गाव पूर्ण तालुका भाऊंच्या मागे उभा राहिला आणि तुमच्या सर्वांचे लाडके आपल्या गावचा सुपुत्र आमदार झाला. तर नक्कीच भाऊंनी सांगितलं की वाढपच तुमच्या गावचा आहे, मुलगाच तुमच्या गावचा आहे, म्हणून गावाला कधी काही कमी पडून देणार नाही. आपल्याला गावासाठी जे जे काही सहकार्य लागणार आहे त्यासाठी भाऊ कधीच तसाही भाऊंचा पण आहे की धार्मिक कार्यासाठी कधीच मागे त्यांचा हात राहणार नाही, देत राहणार आहे. तुम्ही येत राहा. तुमच्या सर्व अडीअडचणी गावासाठी काय विकासासाठी काय पाहिजे त्यासाठी नक्कीच तुमच्या सर्वांचे लाडके भाऊ मुलगा म्हणजे आपल्या गावचं वैभव आमदार अमोल खताळ भाऊ व आपलं सगळं गाव खताळ परिवार नेहमीच तुम्हाला सहकार्य राहील. व गावात ताई वर्षभर खूप छान छान कार्यक्रम घेतले जात आहे. ही तरुण पिढी आहे, जुन्या पिढीची साथ धरून आता तरुण पिढीसुद्धा यांच्यासारखी तयार व्हायला लागली आहे आणि ते प्रत्येक सण उत्सव आणि कार्यक्रम खूप छान घेतात. त्यासाठी भाऊंचं आणि आमचं त्यांना नेहमीच शुभेच्छा राहील. थांबते. चुकून काही बोलला असेल तर एक सुनबाई, आजकाल कोणी सुनबाई म्हणत नाही, लेकच आली म्हणतात, तुम्ही मला समजून घ्या. चुकला असेल तर क्षमा मागते आणि थांबते. जय श्रीराम. धन्यवाद ताई. खताळ यांच्या वतीनं होतोय. कृपया त्या सन्मान त्यांनी स्वीकार करायचा आणि आरतीची तयारी करायची. देव श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्ना खचिता भारत गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगता ऋण सुनती नोबोरे चरणी गागया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तृंड श्रीनयना. दाराचा वाटबाई सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. लवथवते विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ गाळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दोन्या जाहीर वाही दुर्जोळा. जय देव जय शिवशंकरा. आरती ओवाळू भावरती ओवाळू तुझगर कुळ गौरा. जय देव जय
कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतगंठ ऐसा शंकर शोभे उमादला जय देव जय शिवशंकराव आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवधीत हाला उठले हे तुला सुरवराने प्राशन केले निळकंठा नाम प्रदीप राये जय देव जय शिवशंकरा आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर पंचार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुरलीकारी सरकोटीचे बीज वाजे उच्चारी रघुकुल तुळग रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव युगे 28 विटेवरी ओभा वामांगी रघुमाई दिश दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पावे जुग लगा जय देव तुळशी माळा गाळकर देवन्य कडी कासे पीतांबर घसरून लाटी देवा सुरवर आणि सयते भेटी गौरानुमंत फुले राती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पावे जुग लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त येती चंद्रभागे माही स्नान जे करती दर्शन या मातृतया मुक्ती केशवाशी नामदेव भायो वाळवाणी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव आरोग्य दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणाते वारी हारी बरलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवर तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी पाता दुराईशे नाही चारी श्रम्य परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रभाई ते तू भक्ता लागी पावशी लवलाई जय देव जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवर तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून जोडी गोपाशा आंबे तुझ वाचून पुरविलाशा नरहर दिन झाला पद मंगलेशा जय देव जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुरवर तारक संजीवनी जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मधुभेदा माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जये हितने नती कोणी अवतार पांडुरंगा नाम देवी ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मधुभेदा माझा आरती ज्ञान राजा प्रगट विश्व ब्रह्माजी केले राम जनार्दनी पायी ठक्कची ठेवली आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मधुभेदा माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुझी दातोरे से ब्रह्मा तुकासी आले आपण रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा घाली लोटांगण वंदन डोळ्यान पाहिन रूपले प्रेमे आलंगीन आनंद बुटीन भावे वाणी म्हणे नमा द्वारकमाय ठोबार कमाई ठोबार कमाई ठोबार कमाई ठोबा हीची वावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून संत सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वार करी वारी चुकून अक्कलपायी शिवावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची वादान हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णाचा भाविकांशी नामा म्हणे तया साबे कल्याण या मुखी निदान कल्पनेची वादान हो कवने ही काळी संत मंडळी सुखी असो मागणे एक तुझ प्रती आहे तरी देशील पाहे पांडुरंगा या संतास निर्भीची मत दे अनेक तुझे काही मागू तुका म्हणे आता उदार तू भोगी मजा ठेवी पायी संतान या संतास निरवी हेची मत दे आणि का तुझे न काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावर जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. शमन बसो वृंदावन में मेरी उम्र बीत गई गोकुल में मैं तो बन के दुल्हन आज सजी बस तुम ही हो मेरे तन मन में ओ रे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया मुझे है तुम हो सुहागन की हीरे तुम बिन मैं कहाँ जी पाऊंगी क्यों आए न मोरे सांवरिया उन्हें सखियाँ भेज बुला लूंगी शमन बसो वृंदावन में मेरी उम्र बीत गई गोकुल में मैं तो बन के दुल्हन आज सजी बस तुम ही हो मेरे तन मन में ओ रे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया मुझे है तुम हो सुहागन की हीरे तुम बिन मैं कहाँ जी पाऊंगी क्यों आए न मोरे सांवरिया उन्हें सखियाँ भेज बुला लूंगी कृष्ण गोविंद राधे गोविंद कृष्ण गोविंद अधरम